नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताने नवा विक्रम केलाय. देशाने 100 कोटींहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार केलाय. आरोग्य यंत्रणांनी 278 दिवसात ही अद्वितीय कामगिरी केली. पण कोरोनाच्या संसर्गापासून ते लसीकरणापर्यंतचा हा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक अडथळे आणि अडचणींवर मात करत संशोधक आणि आरोग्य यंत्रणांनी हा पल्ला गाठला. आणि यावरच आहे आजचा खास शो, अब की बार 100 कोटी पार. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाहीये. पण कोरोना लसीकरणात मोठी झेप घेत देशानं कोरोना मुक्तीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. पाहूयात एक रिपोर्ट. अब की बार 100 कोटी पार. कोरोना लसीकरणाचा शतकोत्सव. देशात 100 कोटी नागरिकांचं लसीकरण. कोरोना लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार. कोरोना विरुद्धच्या लढाईत भारतानं एक मोठा टप्पा पार केलाय. देशातील 100 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी झालीय. विशेष म्हणजे अवघ्या 278 दिवसात हे विक्रमी लसीकरण करण्यात आलंय. देशातील आरोग्य यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झालंय. भारत ने 100 करोड़ वैक्सीन डोज का आंकड़ा पार कर लिया है. मेरे वतन के लोगों, जरा भर लो पानी. अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूवर मात करण्यासाठी कोरोना नियमांसोबतच लसीकरण महत्त्वाचं अस्त्र मानलं गेलं. खरं तर देशाची लोकसंख्या पाहता आरोग्य यंत्रणेनं ही ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. साधारणतः या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 16 जानेवारी 2021 ला देशात कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेनं देशातील 125 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं ध्येय ठेवून अभियानाला सुरुवात केली आणि अवघ्या 278 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार करून वेगळा विक्रम केलाय. भारत ने अब से कुछ दूर पहले ही 100 करोड़ वैक्सीन डोज का आंकड़ा पार कर लिया है. 100 साल में आई सबसे बड़ी महामारी का मुकाबला करने के लिए देश के पास अब 100 करोड़ वैक्सीन डोज का मजबूत सुरक्षा कवच है. सभी का खुले मन से, हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. देशातील कोरोनाच्या विक्रमी लसीकरणात जवळपास 75% प्रौढांना कोरोना लसीचा 1 डोस देण्यात आलाय, तर 30% नागरिकांना कोरोनाचे 2ही डोस देण्यात आलेत. आज भारत ने ऐतिहासिक 100 करोड़ टीका लगा के एक इतिहास रचा है. यह 100 करोड़ टीका लगना ये हमारे लिए मोदी जी के संकल्प की एक कहानी है. 100 करोड़ टीकाकरण ये आत्मनिर्भर भारत की दिवाली है. सबसे व्यवस्थित और सबसे अच्छा वैक्सीनेशन का ये कैंपेन आज 100 करोड़ के अपने लक्ष्य को प्राप्त कर रहा है. मैं इसके लिए उन सभी लोगों को, जिन लोगों ने सबको वैक्सीन, मुफ्त में वैक्सीन लेकर के प्रधानमंत्री जी के संकल्पों के साथ जुड़ करके कोरोना मुक्त भारत की परिकल्पना को साकार करने में अपना योगदान दिया है, उन सबको इस अवसर पर बधाई देता हूं. कोरोनाचं सर्वाधिक लसीकरण करणारा भारत जगात दुसरा देश ठरलाय. जगाच्या पाठीवर केवळ चीननं 100 कोटीहून अधिक नागरिकांचं कोरोना लसीकरण केलंय. त्याखालोखाल आता भारतानं मोठा टप्पा पार केलाय.
देशातील 100 कोटी जनतेचं कोरोना लसीकरण करून भारतानं जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवलाय. कारण देशातील लोकसंख्या पाहता ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम मानली जात असून देशातील लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा इतिहास घडवलाय. देशानं लसीकरणात 100 कोटीचा टप्पा पार केल्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तो आप तो स्कूल चलाते हैं और आप इतने देर वैक्सीनेशन के कर दिया. ऐसा इसलिए कि जो स्कूल चलता है वो मेरे बड़े भाई चलाते हैं और यहाँ मैं अपना छोटा मोटा व्यवसाय करके अपना जीवन का यापन करता हूँ. दूसरी चीज, अभी तक मैं थोड़ा लापरवाह था. मैं सोचता था कि मैं योगा करता हूँ, मैं खाटी बनारसी हूँ, ये कुछ नहीं होगा. लेकिन जब 70 करोड़ लोगों ने लगवाया तो मेरे मन में एक जिज्ञासा आई. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद असा भव्य तिरंगा फडकवून लसीकरणाचा शतकोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना लसीकरणाच्या या ऐतिहासिक कामगिरीचं सर्वच पातळीवर कौतुक केलं जात आहे. देशातील आरोग्य यंत्रणांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. सोच नहीं सकता था कि ये ऐसी बीमारी जिसके बारे में हमें पिछले साल फरवरी, मार्च, जनवरी तक कुछ भी नहीं मालूम था, उसके देश में ही 2 वैक्सीन बन जाएंगे और उनके दम के ऊपर मेड इन इंडिया वैक्सीन्स के दम के ऊपर 100 करोड़ डोज लग जाएंगी. 9 महीने के अंतराल में ये काम पूरा किया गया है. इट्स अ ग्रेट अचीवमेंट एंड एवरी इंडियन मस्ट बी प्राउड ऑफ इट. और 2 ही वैक्सीन नहीं हैं, और भी वैक्सीन आगे देश में बन रहे हैं, उसकी हम चर्चा कर सकते हैं. आनंददायक क्षण है, लेकिन उससे ज़्यादा इसमें एक पूर्णता का अनुभव होता है, एक संतोष की भावना आती है. क्योंकि जिस लक्ष्य को लेकर के पिछले साल फरवरी मार्च में लेके चले थे और जिस तरीके का रास्ता हम लोगों ने सोचा था, उसी हिसाब से लोगों में टीकाकरण किया जा सका. और इसके पीछे जो मूल भावना थी वो वैक्सीन आत्मनिर्भरता की थी. इकडे देशातील विविध रेल्वे स्टेशनवर कोरोना लसीकरणाच्या विक्रमी कामगिरीविषयी खास अनाउन्समेंट करण्यात आली होती. आज देशातील 100 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असलं तरी गेल्या 9 महिन्यात या लसीकरणादरम्यान अनेक महत्त्वाचे टप्पे पाहायला मिळाले. 16 जानेवारीला देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात कोरोनाशी 2 हात करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं. पुढच्या टप्प्यात वृद्धांचं लसीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं वयोमर्यादेनुसार लसीकरणाला वेग आला. या लसीकरण मोहिमेत काही टप्पे लक्षणीय ठरले. 25 मे रोजी देशातील 20 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं होतं, तर 27 जुलैला आरोग्य यंत्रणेनं 40 कोटींचा टप्पा पार केला होता. त्यानंतर महिनाभरातच म्हणजेच 25 ऑगस्टला देशातील 60 कोटी जनतेचं लसीकरण पूर्ण झालं होतं. 18 सप्टेंबरला ही संख्या 80 कोटीवर पोहोचली होती. 21 ऑक्टोबरला हा आकडा 100 कोटीवर पोहोचला. कोरोनाच्या काळात देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. मात्र कोरोना लसीकरणात याच आरोग्य यंत्रणेनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. खरं तर 100 कोटी नागरिकांचं लसीकरण करून आरोग्य यंत्रणेनं कोरोना मुक्तीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विषयी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत काही टप्पे निर्णायक ठरले. भारत बायोटेकनं स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिनची निर्मिती करून मोठा दिलासा दिला. तसंच सिरमनेही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य यंत्रणेनं देशात कोरोनाचा संसर्ग रोखतानाच वेगानं लसीकरण मोहीम देखील राबवली आहे. पाहूयात. भारतानं कोरोना लसीकरणात एक मोठी झेप घेतली आहे. 100 कोटी नागरिकांचं लसीकरण करून कोरोना विरोधातील लढाईत एक मोठा पल्ला गाठलाय. भारत ने
100 करोड़ वैक्सीन डोज का आंकड़ा पार कर लिया है। मात्र इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता। एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं आव्हान देशातील आरोग्य यंत्रणांसमोर होतं, तर दुसरीकडे कोरोनाच्या लसीवर संशोधन करून लवकरात लवकर नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्याचं शिवधनुष्य संशोधकांना पेलायचं होतं। ही परिस्थिती केवळ भारतातच नाही तर अवघ्या जगासमोर ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात होते। कोरोना विरुद्धच्या लढाईत पुण्यातील सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। सीरमनं कोविशिल्ड तर भारत बायोटेकनं कोवॅक्सिन ही कोरोनावर अत्यंत प्रभावी लस विक्रमी वेळेत तयार केली। जगातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या देशांनी कोरोनावर लस शोधण्यात यश मिळवलं होतं, त्यामध्ये भारताचाही समावेश होता। खरं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला होता। देशात पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। नागरिकांना कोरोनाच्या भीतीनं ग्रासलं होतं। कृत्रिम ऑक्सिजनच्या अभावामुळे शेकडो कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यामुळे केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। देश कठीण परिस्थितीतून जात होता, त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय उरला होता। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस उपलब्ध झाल्यानंतर देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली। केंद्रानं राज्यांच्या मदतीनं नागरिकांच्या लसीकरणाची योजना तयार केली। गेल्या वर्षीच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना याविषयी माहिती दिली होती। देखिए, कोरोना की वैक्सीन से जुड़े भारत का अभियान अपने हर नागरिक के लिए एक प्रकार से नेशनल कमिटमेंट की तरह है। इतना बड़ा टीकाकरण अभियान स्मूथ हो, सिस्टमेटिक हो और सस्टेन हो, ये लंबा चलने वाला है। हर सरकार को, हर संगठन को एकजुट होकर के कोऑर्डिनेशन के साथ एक टीम के रूप में काम करना ही पड़ेगा। साथियों, वैक्सीन को लेकर भारत के पास जैसा अनुभव है वो दुनिया के बड़े बड़े देशों को भी नहीं है। हमारे लिए जितनी जरूरी है स्पीड है, उतनी ही जरूरी है सेफ्टी भी है। भारत जो भी वैक्सीन अपने नागरिकों को देगा वो हर वैज्ञानिक कसौटी पर खरी होगी। जहां तक वैक्सीन के डिस्ट्रीब्यूशन की बात है तो उसकी तैयारी भी आप सभी राज्यों के साथ मिलकर के की जा सके रही है। वैक्सीन प्राथमिकता के आधार पर किससे लगाई जाएगी, ये राज्यों के साथ मिलकर के एक मोटा मोटा खाका भी आपके सामने रखा है कि भाई अगर इस प्रकार से WHO ने जो कहा है हम चलते हैं तो अच्छा है, लेकिन फिर भी ये निर्णय तो हम सब मिलकर के ही करेंगे। एकीकडे कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्र आणि राज्यांकडून नियोजन केलं जात होतं, तर दुसरीकडे लस खरेदीवरूनही देशात राजकारण रंगलं। लस खरेदीचा अधिकार राज्यांना द्यावा अशी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार केंद्रानं राज्यांना लस खरेदीची मुभा दिली। मात्र लस कंपन्यांच्या अटी शर्तींमुळे राज्यांना ते शक्य झालं नाही। सुरुवातीच्या काळात लस खरेदीवरून केंद्र आणि राज्यात नियोजनाअभावी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। पण पुढे केंद्र सरकारनं लस खरेदी करून राज्यांना पुरवठा करण्याची भूमिका घेतली आणि लसीकरणाच्या मोहिमेतील पहिला अडथळा दूर झाला। देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली। आज ये निर्णय लिया गया है कि राज्यों के पास वैक्सीनेशन से जुड़ा जो 25% काम था उसकी जिम्मेदारी भी भारत सरकार उठाएगी। यानी देश की किसी भी राज्य सरकार को वैक्सीन पर कुछ भी खर्च नहीं करना होगा। सभी देशवासियों के लिए भारत सरकार ही मुफ्त वैक्सीन उपलब्ध करवाएगी। देशात कोरोनाची लस उपलब्ध झाली होती खरी, पण तिच्या गुणवत्तेविषयी अफवांचं पीक आलं। अज्ञानांमुळे सुरुवातीच्या काळात लोक कोरोनाची लस घेण्यास धजावत नव्हते। मात्र हळूहळू लसीकरणाच्या मोहिमेला वेग येत गेला।
पंतप्रधानांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कोरोनाची लस घेतली. त्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेला बळ मिळालं, तसंच लसीविषयी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. राजकारण्यांपासून प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांनी कोरोनाची लस घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील लसीविषयीचा गैरसमज दूर झाला आणि पुढच्या काळात कोरोना लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. गाव आणि वाडे तांड्यांवर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांचं लसीकरण केलं. काही ठिकाणी लसीकरणासाठी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली. जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी जणू राज्यात स्पर्धा लागली होती. देशातील काही राज्यांनी कोरोना लसीचा केवळ पहिलाच नाही तर दुसरा डोस देण्यातही आघाडी घेतलीय. लक्षद्वीपमध्ये 44.48% नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आलाय. सिक्कीममध्ये 44.76% लोकांना दुसरा डोस दिला गेलाय. लडाखमध्ये 41.76% लोकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालंय. तर मिझोराममध्ये हे प्रमाण 40.97% इतकं आहे. गोव्यामध्ये 30.60% नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. एकीकडे या राज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आघाडी घेतलीय, तर दुसरीकडे काही राज्य दुसरा डोस देण्यात मागे पडल्याचं पाहायला मिळतंय. बिहारमध्ये 23.19% नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. झारखंडमध्ये हे प्रमाण 24.70% इतकं आहे. आसाममध्ये 24.96% लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय, तर मध्य प्रदेशात 25.67% लोकांना दोन्ही डोस देण्यात आलेत. देशातील सर्व नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात 18 ते 44 वयोगटातील 55,29,00,000 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 45 ते 60 वयोगटातील 26,87,00,000 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय, तर 60 वर्षांवरील 16,98,00,000 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील कोरोना लसीकरणाचा विचार केल्यास भारतानं देशातील 75% नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस दिलाय, तर 30% नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. भारताच्या तुलनेत अमेरिकेत केवळ 65% नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय, तर 56% नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. ब्रिटनमध्ये 72% नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय, तर 66% नागरिकांना दुसरा डोस दिला गेलाय. रशियात 34% नागरिकांना पहिला डोस तर 31% नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. ही आकडेवारी पाहता भारतानं जागतिक पातळीवरही अव्वल स्थान निर्माण केलंय आणि आता देशानं 100% लसीकरणाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.